समाचार अब तक, सत्य का साहस। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ही एक शैक्षणिक संस्था आहे। या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असतात। यामध्ये अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण, लोकप्रतिनिधी यांचे प्रशिक्षण, योजनांचे सर्वेक्षण आणि मूल्यमापन, संशोधन, विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, हॉर्टिकल्चर प्रशिक्षण इत्यादी होत असते। आणि आता याच प्रशिक्षण संस्थेसारखी दुसरी संस्था राज्य सरकारने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटीची मान्यता राज्य सरकार द्वारा प्राप्त झाली आहे। या घोषणेनंतर सर्व समाज बांधव आनंदित आहेत। या अनुषंगाने मातंग समाजाच्या बांधवांनी आपला आनंद व्यक्त केलाय। मातंग समाजाच्या होतकरू तरुण विद्यार्थ्यांसाठी आर्थिक, शैक्षणिक आणि व्यक्तिगत विकास व्हावा या दृष्टिकोनातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटीची मान्यता दिल्याबद्दल मातंग समाजाच्या बांधवांनी एकत्रित येऊन संविधान चौक येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले। तसेच यावर लवकरात लवकर अंमलबजावणी सरकारने करावी अशी मागणी देखील केली आहे। यावेळी समाजसेवी तसेच भाजप ओबीसी आघाडी पश्चिम नागपूरचे अध्यक्ष नरेश बर्डे यांचे देखील मातंग समाजाचे कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले आहे। काल मंत्रिमंडळाच्या वतीने मातंग समाजाची अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली एक मागणी प्रथमतः विधानसभेच्या पटलावर घेऊन आणि तिला अर्थसंकल्पामध्ये ऍड करून बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी, मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांचा, मातंग समाजाच्या होतकरू तरुणाचा आर्थिक, शैक्षणिक आणि संशोधनात्मक वृत्तीने विकास व्हावा या हेतूने आरटी अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटची स्थापना करण्याची घोषणा राज्य सरकारने केली। समाजाच्या वतीने सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन करतो। मात्र ही घोषणा नुसती हवेतच न विरता भविष्यात ही घोषणा भौतिक स्वरूपात आम्हाला पाहायला मिळो अशी एक अपेक्षा प्रसंगी व्यक्त करतो। समाचार पत्रकसाठी रिंकू पानतावने, नागपूर।